किंवा हा न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार? उद्या संध्याकाळपर्यंत पोलीस अधीक्षक सुप्रिटेंडंट पोलीस जे आपले आता आलेले आहेत श्रीकांतजी यांनी जर त्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेतली नाही तर परवा आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. सगळे त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींपासून आमचे नेते एकनाथजी शिंदेंकडे, आमचे युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेबांकडे नेऊन शहर जे मंत्री आहेत गृह विभागाचे कदम साहेब आणि त्यासोबत सर्व आमदारांना त्या ठिकाणी वेगवेगळे मग औचित्याचा मुद्दा असेल किंवा मग वेगवेगळ्या गृह विभागाची चर्चा असेल, पण या विषयाला महाराष्ट्रातल्या सभागृहामध्ये दुर्दैवाने न्यावं लागेल. कारण की जर इथे SP देखील ॲक्शन घेणार नसतील तर, पण मला अपेक्षा आहे की IPS असलेला अधिकारी सुमोटो कुणाच्या दबावात न येता तो ॲक्शन घेईल आणि जर दुर्दैवाने त्यांनी ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला मात्र विधिमंडळात जाऊन याचा आवाज यावर उठवावा लागेल. कशा पद्धतीचे ॲक्शन? खरं तर असं आहे, तात्काळ निलंबन केलं पाहिजे. म्हणजे ज्या संदीप पाटील यांचं निलंबन केलं तेव्हा तक्रार नव्हती त्यांची, बरोबर आहे ना? तुम्ही साक्षीदार आहे सगळे. तक्रार नसतानाच अधिकारी निलंबित होऊ शकतो आणि जरी ते तक्रार असताना मग तर क्षणाचाही वेळ लागायला नको, उलट 12 महिने वेळ लागले. खेद, लाज वाटली पाहिजे. एखाद्याने राजीनाम्यातून सांगण्यात गेलं की 12 महिने माझ्या मतदारसंघातल्या महिलेवर कार्यवाही होत नसेल तर मी काय कामाचा आमदार, आणि मी खोटा तक्रारीला धरून अधिकाऱ्याला सस्पेंड करत असेल तर बिरून घेण्यासारखं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की क्षणात त्यांनी तो ॲक्शन घेतलं पाहिजे. पण दबाव ते सगळे मिंदे सगळे आपण ज्याला म्हणतो याच्यात आहे ते आमदारांच्या आणि सत्ताधारीच्या या सगळ्या माध्यमातून. त्यामुळे मला असं वाटतं की इथे पक्ष किंवा सत्ता विरोध न करता प्रवृत्ती आणि एका स्त्रीची आबरू छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये असं होता कामा नये आणि त्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. या पलीकडे हे तरुण या ठिकाणी आलेत त्यांची आपबीती जर तुम्ही ऐकली, तू सांग 1 मिनिट उल्केश, 2 मिनिटात सांग, म्हणजे जेणेकरून